नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर आपला मावळा संघटनेच्या वतीनं गड संवर्धन, स्वच्छता आणि जतन मोहीम राबविण्यात आली. खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा 14वा टप्पा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या जिंजी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून शिवप्रेमी मावळे मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान गड परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच गडाच्या पायथ्याशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मल्लखांबाचे प्रात्यक्षिक, भरतनाट्यम सादरीकरण आणि शिवपोवाड्यांच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या आणि शिवप्रेमाच्या वातावरणात न्हाऊन निघाला. या उपक्रमातून आपला मावळा संघटनेने केवळ गड संवर्धनाचा संदेश दिला नाही, तर महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक एकात्मताही अधोरेखित केली. महाराष्ट्र दिन अशा अनोख्या पद्धतीने साजरा करत इतिहास जतन करण्याचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला. आमच्या आपला मावळा संघटनेची गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम जी किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरू केली. त्यामध्ये अनेक किल्ले घेण्यात आले. धर्मवीर गड असो, रायरेश्वर असो, रामशेष असो, सालेर असो, तुमचा तिकोना असो, विश्रामगड असो, लोहगड असो किंवा प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग असो, भुदरगड असो. आज ही 14वी मोहीम आहे. म्हणजे 14 महिने सलगपणे आम्ही ही मोहीम राबवली. 14वी मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी या ठिकाणी साजरा करायचा आम्ही सर्वांनी निर्धार केला. आणि हजारो मावळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे. कारण स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तमिळनाडूतील जिंजी. त्यामुळे आज जिंजी किल्ल्यावर आम्ही ही मोहीम साजरी करत असताना एक खऱ्या अर्थाने एक आनंद वाटतो की ही मोहीम साजरा करत असताना आम्ही महाराष्ट्र गीतांनी सुरुवात केली. शाहिरांचा कार्यक्रम झाला, ज्या शाहिरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास दराखोऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं. त्या शाहिरांचा शाहिरी कार्यक्रम झाला. भरतनाट्यमचा कार्यक्रम तमिळनाडूमध्ये आपण ही मोहीम करतो, तर भरतनाट्यम घेण्यात आलं. मल्लखांब त्या ठिकाणी मल्लखांबचे सुद्धा कार्यक्रम घेण्यात आले. अशी कार्यक्रमाने ही मोहीम आज साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या आणि या किल्ल्यामध्ये काही प्रमाणात मला या ठिकाणी फरक जाणवला. आपल्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता पाहायला मिळते, पण या ठिकाणी एक बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळाली. बऱ्यापैकी संवर्धन जतन केलेलं, गडकोट जतन केलेलं पाहायला मिळालेले आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.